नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला मैदा न वापरता फक्त गव्हाच्या पिठामध्ये मस्त अशी टमटमीत फुगणारी आणि मऊ लुसलुशीत होणारी पुरणपोळी बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर चला आपण सुरुवात करूया। तर मी ही अर्धा किलो डाळ घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर एक तांब्या मी पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं वरून घातलेलं आहे पाणी। आता थोडीशी हळद घालते याच्यामध्ये, म्हणजे आपल्या पुरणाला कलर छान येतो। आणि थोडंसं मीठ घालते, अर्धा चमचा, म्हणजे डाळ आपली छान शिजते। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता झाकण लावून मी कुकरच्या या 4 शिट्या काढून घेणार आहे। तर कुकर गॅसवर ठेवलेला आहे। इकडे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मीठ घालते चवीनुसार। हे व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम पाणी घालू नका, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मैद्याचा वापर मी अजिबात केलेला नाही आहे। तसा घट्टसर गोळा मळून घ्यायचा याचा एक। अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आता थोडंसं मी याच्यामध्ये तेल घालते आणि पुन्हा हे व्यवस्थित मळून घेते। हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं मऊ झालेलं आहे। आता एका भांड्यामध्ये झाकण ठेवून मी पीठ आपल्याला हे मुरायला ठेवायचं आहे, बाकीचं सगळं आवरेपर्यंत। तर कुकरच्या शिट्या पण झालेल्या आहेत, थंड झालेला आहे कुकर। आपण बघूया आता डाळ कशी शिजलेली आहे ते। तर डाळ बघू शकता तुम्ही, एकदम मऊ शिजलेली आहे, सॉफ्ट झालेली आहे, छान शिजली, जशी पाहिजे तशी शिजलेली आहे। आता याच्यामध्ये पाणी घालून मी थोडंसं आमटीसाठी येळवणी काढणार आहे। तर चाळणीमध्ये मी डाळ घातली आणि येळवणी काढून घेतलं आणि डाळीतलं सगळं पाणी निथळून घेतलं। आणि पुन्हा डाळ मी कुकरमध्ये ठेवून थोडंसं चमच्याने असं दाबून घेतलं, म्हणजे आपलं पुरण एकदम बारीक होईल। तर हे बघा, अशा पद्धतीने मी डाळ बारीक करून घेतलेली आहे। आता अर्धा किलो डाळ होती, तर अर्धा किलो गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो गूळ याच्यामध्ये घालायचा आहे। तुम्ही कढईत परतलं तरीसुद्धा चालेल, पातेल्यात परतलं तरीसुद्धा चालेल, पण मी आता कुकरमध्येच घेते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गूळ आपला चांगला विरघळतो आहे बघा, बघू शकता। आणि जरा पातळ होतं असं गूळ विरघळल्यामुळे, तर काही घाबरायचं कारण नाही, कारण हे आपल्याला चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे, आपल्याला सुकवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने पातळ होतं। तर बारीक गॅसवरती आपल्याला पुन्हा हे चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे गुळाचं पाणी आटतं। हे बघा, अशा पद्धतीने पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे, गुळाचं पाणी। आता याच्यामध्ये आपल्याला वेलची, बडीशेप आणि सुंठ याची मी पावडर तयार करून घेतलेली आहे, ती घालते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। डाळ चांगली शिजल्यामुळे पुरण पण खूप छान झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता हे झाकून ठेवूया आपण आणि तोपर्यंत इकडे मी आमटीला फोडणी देते। तर पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती। पातेलं तापलं की त्याच्यामध्ये मी एक ते पावणे 2 पळी तेल घातलेलं आहे। कढीपत्ता घालते आणि 2 ते 2.5 चमचे मी आपला घाटी मसाला घातलेला आहे, तो व्यवस्थित परतून घेतल्याच्यानंतर थोडंसं हिंग घातलेलं आहे। मसाला आपण तेलामध्ये, जर चटणी तेलामध्ये परतून घेतली तर कट छान येतो। आता हे वाटण जे आहे ते खोबरं, लसूण आणि जिरं याचं जाडसर वाटण तयार केलेलं आहे मी, आणि ते सुद्धा हे परतून घ्यायचं आपल्याला तेलात व्यवस्थित। हे छान परतून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण 2 चमचे घालणार आहे।
हे परतून घेऊया व्यवस्थित. परतून झालेलं याच्यामध्ये वाटण्याचं मी थोडंसं पाणी घालते, म्हणजे आपले हे जे मसाले आपण घातलेले आहेत ते चांगले शिजवून घेता येतील आपल्याला. तर बघू शकता मसाले आपले छान शिजलेले आहेत, तेल सेपरेट झालेलं दिसतंय तुम्हाला, म्हणजे मसाले आपले व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण येळवणी काढलेली आहे ती घालूया. तर मस्त अशी कटाची आमटी आपली तयार होणार आहे. बघू शकता तुम्ही. एक्स्ट्रा मी पाणी थोडंसं घातलेलं आहे, जास्त घट्ट होऊ नये, म्हणजे पातळ पण जास्त नको आहे आणि घट्ट पण जास्त नको आहे, मीडियम अशी पाहिजे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. दाखवते तुम्हाला, बघू शकता तुम्ही. छान अशी उकळी आलेली आहे. मस्त अशी आपली आमटी तयार झालेली आहे मंडळी, बघू शकता. आता उकळी आल्याच्या नंतर याच्यात वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. तर मस्त अशी आपली आमटी, कटाची आमटी तयार झालेली आहे मंडळी, बघू शकता. आता हे पुरण बारीक करायला घेते मी. पुरणाची जाळी आहे, त्याच्यामध्ये आपण असं पेल्याने पेल्याच्या साह्याने बारीक करून घ्यायचं आपल्याला पुरण. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने पुरण आपल्याला चाळून घ्यायचं आहे. पूर्वी लोक पाट्यावर वाटायची, नंतर ते पुरण यंत्र निघालं, आता चाळण आहे. चाळणीमध्ये पण छान होते, मस्त पुरण होतं. हे बघा, अशा पद्धतीने बारीक होते. तर अशा पद्धतीने आपण सगळं पुरण बारीक करून घेणार आहोत. पुरण बारीक करून झालेलं आहे. आता पोळ्या तयार करायला घेऊया. तर पीठ पण छान मुरलेलं आहे. तर एक छोटासा उंडा आधी काढून घ्यायचा. बघा, अशा पद्धतीने, आणि पिठामध्ये मिक्स करून आपल्याला त्याची अशी गोल वाटीसारखी त्याची पारी तयार करायची आहे. बघू शकता कशी करते ते मी. अशा पद्धतीने आता याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पुरण आपल्याला बसवायचं आहे. बघू शकता मी पुरण जरा जास्तच घेतलेलं आहे हातामध्ये. अशा पद्धतीने पुरण भरायचं आहे. आता व्यवस्थित असं हाताने त्याचं तोंड मिटवून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता मी कसं करते ते. अशा पद्धतीने आता व्यवस्थित आपल्याला सुकं पीठ लावून घ्यायचं आहे चांगलं, आणि हे दोन्ही हाताने असं उंडा थोडासा मोठा करायचा, म्हणजे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं आणि पोळी लाटताना पण चिरणार नाही आपली. कधी कधी अशी डायरेक्ट आपण लाटायला घेतली तर मधून चिरायची शक्यता असते. आणि आता ही पोळी आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. किनारी बघू शकता तुम्ही. किनारी पण मस्त अशा लाटून झालेल्या आहेत. पोळी आपली लाटून तयार झालेली आहे. तवा इकडे गरम झाला, तव्यामध्ये तेल घातलेलं आहे. थोडंसं तेल टाकायचं म्हणजे पोळी चिकटणार नाही, आणि तव्यावरती पोळी टाकून घ्यायची. आता आपण एकाच खालच्या साईडने व्यवस्थित पोळी शेकली ना की पलटी करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने लगेच तेल लावायला घ्यायचं. व्यवस्थित एका साईडने तेल लावलं. खूपच सॉफ्ट पोळ्या झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. पलटी करताना पण तुम्हाला कळतच असेल. आता दुसऱ्या बाजूने तेल लावून घेऊया आणि दोन्ही बाजूने पोळी व्यवस्थित शेकवून घ्यायची आहे. तर सेम त्याच पद्धतीने मी दुसरी पोळी तुम्हाला दाखवणार आहे. सेम तसंच करायचं. मुंडा पिठाचा घ्यायचा आणि अशी गोल पाळी वाटीसारखी तयार करून घ्यायची, आणि त्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे आपल्याला. आणि आलटी पलटी करून दोन्ही साईडने पोळी व्यवस्थित लाटली ना की एकसारखी
पोळी होते आपली, म्हणजे एका साईडला जाड एका साईडला पातळ अशी होत नाही. तर हे बघा, सेम अशाच पद्धतीने मी दुसरी पोळी पण तयार करायला घेतलेली आहे. सुकं पीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने उंडा जरा मोठा करून घ्यायचा. आणि आता आपण पोळी लाटून घेऊ. दोन्ही साईडने व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची आपल्याला, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता पलटी करून घेऊया आणि या बाजूने पण व्यवस्थित लाटून घेऊ. किनारी मस्त बारीक करून घ्यायच्यात, लाटायच्या आहेत. किनारी जाड ठेवायच्या नाही पोळीच्या कधी पण. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की पुरणपोळी करून बघा. मैदा जरी वापरला नाही तरी सुद्धा पोळी छान होते, फक्त गव्हाच्या पिठामध्ये. आणि तुम्ही सुरुवातीपासून बघितलं असेल, मी अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही आहे. दुसरी पोळी आपण तव्यात टाकलेली आहे. खालच्या बाजूने शेकली की आपण व्यवस्थित पलटी करून घेऊया. पलटी केल्याच्या नंतर आपण तेल लावून घेऊया पोळीला. बघू शकता मस्त अशी टमटमीत फुगलेली आहे पोळी आणि अगदी मऊ झालेली आहे. तर नक्की मंडळी तुम्ही अशा पद्धतीने पुरणपोळी बनवून बघा, छान होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.